नमस्कार. मी रेखा. मी फोटोज वगैरे टाकत असते रील्समध्ये. पण मी आज पहिल्यांदा काहीतरी बोलतीये. म्हणजे बोलायला पाहिजे का नाही पाहिजे नाही कळत आहे. पण थोडंसं कन्फ्युजन होतं. अ, आता उद्या संक्रांत आहे. पण संक्रांतीमध्ये ह्यावेळेस एक स्पेशल दिवस आलाय व्होटिंग करायचा. सगळेजण जाणार असतील महाराष्ट्रामध्ये आसपास म्हणजे ज्यांना माहिती आहे ते सगळे व्होटिंगला तर जाणारच असेल. पण म्हणजे मला एक सांगायचं होतं, की म्हणजे ज्यांना मी ओळखतही नाही, अशा वॉर्डमध्ये माझं नाव आलंय. म्हणजे अ, माझे हसबंड एका वॉर्डमध्ये गेले, मी एका वॉर्डमध्ये गेले. ठीक आहे, व्होटिंग तर करायचंच आहे, कारण आपला अधिकार आहे. आपल्याला आपला आवडता माणूस निवडून आणायचा आहे, जो आपल्यासाठी काहीतरी करणार आहे, पुढे आपल्यासाठी कामात येणार आहे. तर म्हणजे करायला काही हरकत नाही. पण मला एक प्रश्न पडलाय, की आमच्या एरियामध्ये मी जिथे राहते, तिथे जवळपास सगळ्या कॉलनीमध्ये रस्ते झालेत. सिमेंट रोड झाले. सिमेंट रोड झाले आणि अ, आमच्या 2 गल्ल्या म्हणजे ज्यांनी पण बनवले रस्ते, म्हणजे खूप चांगलं वाटतं. आम्हाला तिथून इथपर्यंत यायला तरी छान रस्ते झाले. पहिले स्कूलमध्ये जायचं तर मुलांना आम्ही पायामध्ये कॅरी बॅग घालून बसपर्यंत, रिक्षापर्यंत नेऊन सोडायचो. आता ते क्लिअर झालं. तिथे जाऊ शकतो आम्ही. अंधारही झाला तरी गाडी कुठे फसत नाही चिखलात वगैरे सगळं छान झालंय. खूप मस्त. पण मग मी जिथे राहते, मी ज्या गल्लीमध्ये राहते, तिथे रस्ताच नाहीये. म्हणजे त्यांनी 4 गल्ल्या अशा सोडून दिल्या आहेत. ह्याचे कारण एक होतं, की आम्ही जिथे राहतो ना, तिथल्या 4 गल्ल्यामधले जे लोक आहेत, त्यांचं जे मतदानामध्ये नाव असतं ना, ते नाव त्यांचं गावाकडे आहे. मग त्यांनी बदलून नाही घेतलेलं. आता ते जुनं असेल त्यांचं, त्यांचं मतदान गावाकडे. आम्ही घेतलं, आमचं इकडे मतदान आहे. पण मग माझ्यासारखे असे बरेच असतील इथे कॉलनीमध्ये, तर अर्धे लोक मग मला एक समजत नाहीये, की व्होटिंग करायला मी जाणार आहे. तर मी व्होटिंग करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? म्हणजे त्यांनी आमच्यासाठी रोड केलेत, अर्ध्यापर्यंत केले आहेत. आम्ही जिथे राहतो तिथे नाही केलेले. तर मग मला असं वाटतं मग मी का व्होटिंग करायचं? कुणाला करायचं? ह्यांनी माझ्यासाठी काही केलेलं नाहीये किंवा पुढे करतील का? की असेच सोडून देतील आमच्या गल्ल्या? तर मग तुम्ही सांगा मला, मी करायला पाहिजे, जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा.